कणकेचा गोळा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घेऊ आणि याची वाटी तयार करून घ्यायची। वाटी तयार करून घेतली की यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरण आपलं ज्या कन्सिस्टन्सीचं आहे, म्हणजे जितकं पातळ किंवा घट्ट आहे, कणिक सुद्धा अगदी त्याच पद्धतीने मळलेली असावी, म्हणजे पोळ्या अजिबात फाटत नाहीत। इथं आपण कणिक सुद्धा मऊसूत मळली आहे आणि पुरण सुद्धा मऊसूतच केलंय, पोळ्या सुद्धा मऊसूतच होतात बरं का। तर हे बघा, आणखीन एक उंडा आपला भरून तयार झाला। आता याला पण लाटून घेऊया। गोळा ज्यावेळेला आपण पिठामध्ये घोळवून घेतो ना, लगेच लाटायला सुरुवात नाही करायची बरं का। हातानेच थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि गोळा सपाट करून घ्यायचा। यामुळे काय होतं की पुरण अगदी काठापर्यंत पसरलं जातं आणि पोळी व्यवस्थित लाटता येते। तर आता पोळी लाटून घेऊयात। इथं आपली पोळी लाटून तयार झाली। आता हिला भाजून घेऊयात। आता पोळी तव्यावर भाजत असताना तवा आपला चांगला भात गरम झालेला असावा आणि गॅस मोठा असावा। यावरती पोळी घालून घ्यायची। लक्षात घ्या, पोळी अगदी मऊ लुसलुशीत असायला हवी, तर त्यासाठी गॅस मोठा ठेवूनच भाजून घ्यायची। गॅस एकदम कमी ठेवून भाजून घेतल्यात ना, तर पोळीचं वरचं आवरण खूप वेळ सावकाश भाजत राहतं आणि ते वातट होतं किंवा खूप कडक होतं। त्यामुळे गॅस मोठा ठेवूनच भाजून घ्यायचंय। आता पोळीवरती हलकेसे बबल्स यायला लागले की पोळी आपल्याला हातानेच अशी पलटून घ्यायची। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं। पोळी भाजताना ना शक्यतो तेलच लावा, म्हणजे पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात। जर तूप लावून पोळी भाजली ना, तर पोळ्या कडक होतात। त्यामुळे पोळी भाजताना हवं तर थोडंसं कमी तेल लावा, पण तेल लावून भाजून घ्या। आणि पोळ्या खाताना वरून तूप घातलं तरी चालेल, तेव्हा तुपासोबतच पुरणपोळी छान लागते। तर हे बघ, काय सुरेख पुरणपोळी आपली फुगलेली आहे। आता हिला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घेऊ। खालची बाजू सुद्धा भाजून झाली। काय सुरेख पोळी आपली फुगली आहे बघा, अगदी फुटबॉल सारखी टम फुगली की नाही। आता याला तव्यातून काढून घेऊया। पुरणपोळी तव्यात जास्त वेळ भाजायची नाही, एक बाजू एकदाच भाजायची, दुसरी बाजू दोनदा भाजायची आणि लगेच तव्यातून काढून घ्यायची। मस्त गरमागरम अशी पुरणपोळी आपली तयार झाली। तुम्ही मात्र जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।